जय जय गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा साधनेबद्दल जाणून घ्यायला आलो आहोत जी वैदिक परंपरेत सर्वात ऊर्जायुक्त, सर्वात कठीण आणि सर्वात दुर्मिळ साधना मानली जाते. ही साधना आहे दंडक्रम पारायण. आणि आश्चर्य म्हणजे ही साधना 200 वर्षांनी पुन्हा पूर्ण झाली आहे, तीही एका 19 वर्षांच्या मुलामुळं. दंडक्रम म्हणजे काय? दंडक्रम पारायण म्हणजे मंत्र किंवा स्तोत्राचा जप विशिष्ट संख्यात्मक क्रमाने करणे. उदाहरण पुढीलप्रमाणे: 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा. संख्या वाढवत वाढवत शिखरापर्यंत पोहोचणे आणि मग परत 10, 9, 8, 7 असं कमी करत करत 1 पर्यंत येणे. या प्रवासाला म्हणतात दंडक्रम. ही केवळ गणित नसते, ही श्वास, स्मरण आणि एकाग्रतेची अद्भुत साधना आहे. या मुलाने काय साध्य केले? आता ऐका, या 19 वर्षांच्या मुलानं काय केलं. ही साधना पूर्ण करण्यासाठी त्याने घेतले 2000 मंत्र. 50 दिवस, दररोज 4 तास. एकही दिवस वगळला नाही, एकही क्षण लक्ष विचलित होऊ दिला नाही. ना मोबाईल, ना सोशल मीडिया, ना मित्र, फक्त मंत्र आणि एकाग्रता. अशा प्रकारे 2000 मंत्रांचा संपूर्ण दंडक्रम पूर्ण केला. आणि त्यामुळे 200 वर्षांनी एक ऐतिहासिक घटना घडली. आध्यात्मिक परिणाम. गुरुजन सांगतात, दंडक्रम पारायणाच्या वेळी निर्माण होणारी शक्ती फक्त साधकाच्या मनालाच नाही, तर सभोवतालच्या वातावरणालाही बदलवू शकते. याचे परिणाम: नकारात्मकता दूर होते, मन निर्भय आणि शांत होतं, एकाग्रता प्रचंड वाढते, बुद्धीत तेज येतं, आत्मविश्वास पुनर्जीवित होतो आणि सर्वात महत्त्वाचं, मन आत्म्याशी जोडलं जातं. पालक आणि संस्कार. या मुलाने जे केलं ते फक्त त्याचं यश नाही, ते त्याच्या आई-वडिलांचा, त्याच्या गुरूंचा आणि त्याच्या संस्कारांचा विजय आहे. आजच्या काळात अनेक मुलं स्क्रीनमध्ये गुंतली आहेत, पण काही भाग्यवान मुलं मंत्र, श्रद्धा आणि शिस्तीत गुंतलेली आहेत. हा मुलगा सिद्ध करतो, घरात संस्कार असतील तर मुलाची शक्ती असीम असते. आपण काही शिकू शकतो? आपण दंडक्रम पारायण करायची गरज नाही. तेवढी क्षमता नसली तरी चूक नाही, पण आपण सुरुवात करू शकतो. दिवसाला 2 मिनिटं जप, 11 वेळा नामस्मरण, 1 वेळा रामरक्षा किंवा 1 वेळा दत्तबावनी. देवाला आवडतं वेळ, नाहीतर प्रमाण. श्रद्धा, नाहीतर प्रदर्शन. शेवटी या 19 वर्षांच्या मुलाने काळाला संदेश दिला आहे: वय अडथळा नाही, श्रद्धा असेल तर सर्व काही शक्य आहे. आध्यात्मिकता ही कमकुवतपणा नाही, तीच सर्वात मोठी शक्ती आहे. आणि आजचा हा प्रेरणादायी प्रवास आपल्या मनात भक्ती, आपल्या जीवनात स्थैर्य आणि आत्म्यात प्रकाश निर्माण करो. जर हा प्रवास तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर हा संदेश अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचू द्या. जय जय गुरुदेव दत्त.